नमस्ते. जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, वजन कमी करताना आपण हेल्दी डाएट आणि व्यायाम फॉलो करतो. आणि वजन कमी करताना बरेच वेळा काय होतं, आपल्याला सारखी-सारखी भूक लागत असते. तर ही सारखी-सारखी भूक ज्यावेळेस लागते, त्यावेळेस बरेच वेळा आपलं जे डाएटचं नियंत्रण आहे ते सुटतं आणि बरेच वेळा आपण बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ किंवा फास्ट फूड इकडे आपलं लक्ष जातं. तर वजन कमी करताना आपलं जी छोटी-छोटीशी भूक लागते, सारखी-सारखी भूक लागते, त्यावेळेस कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे हेच ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आपण मैत्रिणींनो, वजन कमी करताना आपण व्यायाम करतो आणि व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराची एनर्जी, ऊर्जा खर्च होते आणि आपल्याला परत ती ऊर्जा भरून काढण्यासाठी, एनर्जी भरून काढण्यासाठी आपल्याला खावं तर लागणारच आहे. तर त्याच्यासाठी जेवण तर कमी करून उपयोग नाही. त्याने तर आपल्याला अशक्तपणा येणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हेल्दी पदार्थ खाऊन आपलं वजन कमी करता येते. त्याच पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस वारंवार भूक लागते, त्यावेळेस आपण असे पदार्थ आणून ठेवायचे घरामध्ये, की जेणेकरून त्याने आपलं वजन पण कमी होणार आहे, वजन वाढणार पण नाहीये आणि आपल्याला पौष्टिक घटक पण शरीरासाठी मिळणार आहेत. तर असे कोणते पदार्थ आहेत आणि जे आपल्याला खर्चिक नाहीयेत, कमी खर्चात मिळणारे आहेत, कमी खर्चामध्ये आपलं वजन कमी होणार आहे. तर हे पदार्थ मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं वजन कमी करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सारखी-सारखी भूक लागत असेल त्यावेळेस तुम्ही 1 ग्लास दूध घेऊ शकता. त्याच्यानंतर मनुके, खजूर आणि घरामध्ये बदाम असतील तर ते बदाम घ्या किंवा या ठिकाणी तुम्ही शेंगदाणे पण घेऊ शकता. तर ज्यावेळेस छोटी-छोटी भूक लागत असेल ना, तर त्यावेळेस असे पदार्थ तुम्ही निवडायचे आहेत. म्हणजे तुमचं दुसऱ्या पदार्थांकडे लक्ष जाणार नाही. त्याच्यानंतर बघा, केळी स्वस्त आहेत तर तुम्ही इथे 1 केळी खाऊ शकता. त्याच्यानंतर राजगिऱ्याचे लाडू आहेत. राजगिऱ्याचे लाडू तुम्ही खाऊ शकता. या ठिकाणी शेंगदाण्याचा लाडू पण, शेंगदाण्याची चिक्की, राजगिऱ्याची चिक्की तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आता संत्रीचा सीझन सुरू आहे, तर संत्री तुम्ही भरपूर खा. म्हणजे तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यानंतर गूळ आणि शेंगदाणे आपल्या गरिबांचा छान आहार आहे. त्याच्यानंतर त्याच्यातून छान कॅल्शियम वगैरे आपल्याला सर्व घटक मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही गूळ आणि शेंगदाणे खाल्ले तर शरीरातली एनर्जी लेव्हल जी आहे ती टिकून राहते. त्याच्यानंतर फुटाणे, फुटाणे पण तुम्ही घ्या आणि फुटाणे पण स्वस्त आहेत, खूप काही महाग नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्ही फुटाणे घरी आणून ठेवा तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्यासाठी पण. आणि ज्यावेळेस छोटीशी भूक लागेल त्यावेळेस तुम्ही फुटाणे चावून-चावून खायचे, तर गॅस होणार नाही याकडे लक्ष द्यायचं. भरपूर पाणी प्यायचंय. त्याच्यानंतर इथे बघा काळी खजूर, काजू, बदाम आणि मनुके पण आहे. तर तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही काळी खजूर घेता आली नाही तर तुम्ही साधी खजूर घेतली तरी चालेल. बदाम, काजू तुमच्याकडे नसतील तरी तुम्ही शक्य झालं तर तुम्ही घेऊन ठेवा. म्हणजे तुम्हाला तुम्ही 2-2 खजूर, 2 काजू, 2 बदाम रोज खाल्ले तरी चालतील. तर अशा पद्धतीने तुमचा जो खाऊचा डब्बा आहे, म्हणजे ज्यावेळेस सारखी-सारखी भूक लागेल, त्यावेळेस तुम्ही असा घरामध्ये ठेवायचा आहे. म्हणजे तुमचं इतर जे पदार्थ आहेत, फास्ट फूड, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ, चहा, कॉफी इकडे लक्ष जाणार नाहीये. म्हणजे मैत्रिणींनो, तुमचं वजन खूप छान पद्धतीने कमी होणार आहे. तर त्याच्यानंतर बघा भाजलेले पापड, घरामध्ये तुम्ही तांदळाचे, नाचणीचे पापड केलेले असतील, तर ते पापड भाजून खा, ते पण छान आहेत. त्याच्यानंतर सफेद चुरमुरे, त्याच्यानंतर पॉपकॉर्न, त्याच्यानंतर स्वीट कॉर्न, त्याच्यानंतर रताळे आहेत बघा, रताळे तुम्ही उकडून खाऊ शकता. म्हणजे हे जे पदार्थ आहेत ना, याने आपलं वजन वाढणार नाही आणि ह्या पदार्थांपासून आपल्या शरीराला फायदे होणार आहेत. हे पदार्थ तुम्ही अगोदरच घरी आणून ठेवा. म्हणजे तुमचं बाकीचे जे फास्ट फूड वगैरे आहे ना, तिकडे लक्ष जाणार नाही मैत्रिणींनो. तर मी माझं वजन कमी करताना हे जे पदार्थ आहेत ते अगोदरच आणून ठेवते. त्याच्यानंतर माझ्याकडे मैत्रिणी येतात, त्यांना पण सांगते, त्या पण स्टोअर करून ठेवतात अगोदरच घरामध्ये आणून. तर म्हणून वजन कमी करायला खूप सोपं जातं आणि कमी खर्चामध्ये असे जे पदार्थ आहेत ना, ते तुम्ही यादी एक करायची आणि ते मार्केटमधून घेऊन यायचे. म्हणजे मैत्रिणींनो, तुम्ही कमी खर्चामध्ये घरच्या घरी छान पद्धतीने वजन कमी करू शकता आणि त्याच्यासोबत छान एक्सरसाइज पण करायची. पपई वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि जर समजा पोट वगैरे साफ होत नसेल तर पोट साफ होण्यासाठी पण पपईचा उपयोग होतो. तर मैत्रिणींनो, पपई पण तुम्ही वजन कमी करताना तुमच्या डाएटमध्ये जरूर ॲड करा आणि पपईचा पण खर्च जास्त काही नाहीये. तर तुम्ही पपई जे आहे ते तुमचं वजन कमी करताना ज्यावेळेस छोटीशी भूक लागते त्यावेळेस तुम्ही पपईही घेऊ शकता. मैत्रिणींनो, वजन कमी करताना सीझनेबल फळांवरती जास्त भर द्यायचा. सीझनमध्ये असणारे फळं जे आहेत ती स्वस्त पण असतात आणि चांगले पण असतात आपल्या आरोग्यासाठी. तर ती फळं तुम्ही खायचीत वजन कमी करताना. ज्या फळांचा सीझन सुरू आहे त्या फळांचा नक्कीच तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे आणि तुमचं वजन कमी करायचं आहे.
तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.